आज होणार लाडक्या बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आत्ताचा आलेल्या अपडेटनुसार लाडकी बहीण योजनेचे पैसे पडण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आजपासून सलग 3 दिवस पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत, अशा पद्धतीचे आदेश अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेले आहेत. चला तर आज आपण पाहूया आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, उद्या कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, सोबतच कोणत्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आणि कोणत्या बहिणी लाभापासून वंचित राहणार, संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी ट्विटरवर स्पेशली त्यांनी आपल्याला मेसेज सांगितलेला आहे की एप्रिल महिन्याचा सन्मान निधी म्हणजे आता मे महिना चालू झालेला आहे आणि मे महिन्याचा अधिक एप्रिल महिन्याचा सन्मान निधी जो आहे तो आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व लाभार्थी पात्र महिलांना एप्रिल महिन्यात सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे. म्हणजे आज मित्रांनो मे महिन्यात जो आहे तो चालू झालेला आहे आणि एप्रिलचा हप्ता जो आहे तो मेमध्ये वाटप करण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी पुढील 2 ते 3 दिवसात पात्र लाडक्या बहिणींसाठी देखील अतिशय महत्त्वपूर्ण व महत्त्वाकांक्षी योजनेची अपडेट आलेली आहे. अशी ती म्हणजे 2 हप्ते आता सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. पहिला म्हणजे एप्रिलचा हप्ता, दुसरा म्हणजे मे महिन्याचा हप्ता. तर असे मिळून एकूण 2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रितरित्या जमा करण्यात येणार आहेत. चला तर पाहूया कोणत्या बहिणींच्या खात्यावर पैसे अगोदर जमा होणार, कोणत्या बहिणी वंचित राहणार, संपूर्ण डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यापैकी तर आता महत्त्वपूर्ण म्हणजे आजपासून सलग 2 ते 3 दिवस ही प्रक्रिया जी ती कार्यरत होणार आहे. म्हणजे 3 दिवस सलग पैसे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे वाटप जे ते केले जाणार आहे. परंतु ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांच्या थेट खात्यावर पैसे पाठवण्यात येत आहेत आणि याच्या अंतर्गत मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करणार आहेत आणि यामधील आज पहिला दिवस असणार आहे आणि आज पहिल्या दिवशी एकूण 12 जिल्ह्यांच्या अंतर्गत पैसे जे ते पाठवले जाणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर ते 12 जिल्हे कोणते आहेत व तुमच्या जिल्ह्याचे नाव जर असेल तर तुम्हाला कधी पैसे जमा होणार ते देखील आपण अपडेट लगेच जाणून घेऊया. सोबत तुमच्यासाठी 2 ते 3 अतिशय जबरदस्त असे अपडेट देखील आपल्याकडे आलेले आहेत. तर मित्रांनो एकूण 36 जिल्ह्यांची नावे तुमच्या स्क्रीनवर आहे, तुम्ही पाहू शकता. तर यापैकी फक्त आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. चला तर त्या 12 जिल्ह्यांची नावे आपण पाहूया. तर मित्रांनो सुरुवात जी असणार आहे ती होणार आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरवरून, त्याच्यानंतर आहे धाराशिव, आहे लातूर, जालना, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे. तर या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. नंतर मग बीड असेल, मुंबई असेल किंवा इतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये उद्या यापैकी 12 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे वाटप होणार आहेत आणि परवा दिवशी तर अतिशय मोठा टप्पा असणार आहे आणि त्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जे ते जमा केले जाणार आहेत. तर आता महत्त्वपूर्ण म्हणजे आत्ताच मुख्यमंत्र्यांची बैठक जे ते पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय काय आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यावर ज्या बहिणी डबल योजनेचा लाभ घेत आहेत अशा बहिणी योजनेतून रद्द करण्यात येणार आहेत आणि ज्या महिला फक्त एकाच योजनेचा लाभ घेत आहेत अशाच महिलांची योजना चालू राहणार आहे. ही गोष्ट त्यांनी जाहीर केलेली आहे. चला तर आता पाहूया कोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये लाभ जो आहे तो वितरण होणार आहे व सोबतच लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला 7 मोठे गिफ्ट कोणते मिळणार आहेत ते देखील आपण जाणून घेणारच आहोत. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. ठरल्याप्रमाणे आज लाडक्या बहिणींना 10वा अधिक 11वा हप्ता असे म्हणून 2 हप्ते एकत्रितरित्या जे आहे ते वितरण सुरू होणार आहे. परंतु फक्त याच महिलांना, आता या कोणत्या महिला असणार आहेत की निवडक महिलांनाच आज हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहे ते देखील आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त व मोठी आनंदाची बातमी आलेली आहे किंवा अपडेट आलेली आहे. ती म्हणजे काय तर आजचा दिवस लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाचा ठरणार आहे व हा अक्षय तृतीया हा सण लाडक्या बहिणींचा नक्कीच गोड होणार आहे. याच्या मागचं कारण म्हणजे काय मित्रांनो तर अतिशय 1 महिन्यापासून प्रतीक्षा करत असलेल्या लाडक्या बहिणींची आज प्रतीक्षा अखेर संपलेली आहे आणि एक नाही तर 2 हप्ते जे आहेत ते लाडक्या बहिणींना आज मिळून जाणार आहेत. ती गोष्ट त्यांनी लक्षात घ्यायची आहे. परंतु मित्रांनो हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आणि हप्ता किती वाजता तुमच्या बँकेच्या खात्यात जमा होणार आहे ती माहिती अगोदर जाणून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे पडले की लगेच तुम्ही त्या काढू शकता. तर पुढील माहिती जाणून घेण्याच्या अगोदर सर्व आपल्या सबस्क्रायबर्सला आज अक्षय तृतीया निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि ही अक्षय तृतीया अतिशय तुम्ही आनंदात साजरा करा. आणि महत्त्वपूर्ण
महत्त्वपूर्ण म्हणजे आज अक्षय तृतीया तर आहेच आणि याच्या निमित्तच सरकारने देखील लाडक्या बहिणीच्या अक्षय तृतीयाचा सण आनंदी करण्यासाठी प्रयत्न नक्कीच केलेला आहे आणि या प्रयत्नाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना आज 2 हप्ते सोबतच मिळणार आहेत. आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वितरण तर सुरू झालेलंच आहे. मग लाडक्या बहिणींना पैसे किती मिळणार, 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार? तर हे पहा, आतापर्यंत मिळालेल्या अपडेटनुसार आज लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळणार आहेत आणि ते म्हणजे 3000 रुपये असे मिळून 2 हप्ते मिळणार आहेत. कारण की 2100 रुपयाचा जरी GR आला असेल तरी अजून अंमलबजावणी काही झालेली नाही आणि या कारणास्तव आता लाडक्या बहिणींना 2100 नाही तर एकूण 3000 रुपये मिळणार आहेत. ते सुद्धा 2 महिन्याचे एकत्रितरित्या पैसे जे ते मिळणार आहेत आणि पुढील हप्ता जो येणारा असेल तो 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळण्यास सुरुवात होऊन जाणार आहे. तर आता मेन गोष्ट म्हणजे आज एकूण 18 जिल्ह्यामध्ये पैसे जे ते वितरण होणार आहे. इथे 15 दिले असेल मित्रांनो, परंतु एकूण 18 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या 18 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता पैसे म्हणा तुम्ही किंवा हप्ता म्हणा तर तो जमा होणार आहे आणि सोबतच 7 धमाकेदार जबरदस्त गिफ्टसुद्धा आजच लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. ते गिफ्ट तुम्ही नक्की जाणून घ्या, कारण की गिफ्ट अतिशय मोठे मोठे गिफ्ट आहेत आणि ते गिफ्ट तुम्हाला नक्कीच मिळावा ही आपली देखील इच्छा आहे. त्यामुळे ती गिफ्ट एकदा पाहून घ्या तुम्ही, पुढे व्हिडिओच्या मी सांगितलेलेच आहे. त्याच्या अगोदर मित्रांनो, आज लाडकी बहीण योजनेचे एकूण 3 टप्पे सलग टप्प्यामध्ये पैसे जे ते वाटप होणार आहेत. पहिला टप्पा सुद्धा आजच असणार आहे, दुसरा टप्पा देखील आज असणार आहे, तिसरा टप्पा देखील आज असणार आहे. म्हणजे जवळपास 60 ते 70% महिलांच्या खात्यावर आज पैसे जे ते जमा होऊन जाणार आहेत. कारण की सांगितल्याप्रमाणे 30 तारीख ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे लाडक्या बहिणीसाठी. ती म्हणजे अक्षय तृतीयानिमित्त ही तारीख त्यांनी सांगण्यात आली होती आणि आज 10वा हप्ता त्याच्यात कारणास्तव वाटप होणार आहे. चला तर एकूण 18 जिल्ह्यांची यादी आपण अगोदर जाणून घेऊया आणि 18 जिल्हे जाणून घेतल्याच्या नंतर आपण पुढील जी चुका आहेत किंवा ज्या बहिणी लाडक्या बहिणी अपात्र होत आहेत किंवा काही बहिणींना पैसे मिळत नाही त्यांचे कारण नेमकं काय असणार आणि सोबतच ते 7 मोठे गिफ्ट कोणते असणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणारच आहोत. त्याच्या अगोदर या 18 जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊया. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे आणि या नकाशाच्या अंतर्गत तुम्हाला मी व्यवस्थित ते समजून सांगणार आहे की आज कोणत्या विभागाला पैसे मिळणार, सोबतच आज लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार ते तर आपण सांगितलेले आहेच. आणि चला तर जिल्ह्यांच्या यादीकडे वळूया. तर सर्वात पहिली सुरुवात जी असणार आहे ती मित्रांनो असणार आहे ती म्हणजे आपल्या नाशिकपासून, कारण की नाशिक या ठिकाणी देखील भरपूर दिवसापासून महिलांना पैसे जे ते पडले नव्हते. काही महिलांना तर 8वा आणि 9वा हप्ताच तिथे मिळालेला नव्हता. या कारणात होता 8वा, 9वा, 10वा अधिक 11वा हप्ता असे मिळून 4 हप्ते नाशिक जिल्ह्यामध्ये आज डायरेक्ट जमा होणार आहेत. टायमिंग देखील मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्याच्या अगोदर जिल्हे जाणून घेऊ मित्रांनो. त्याच्यानंतर आहे आपला अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा आणि सर्वांचा आवडता जिल्हा म्हणजे पुणे या ठिकाणी देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजच वाटप होणार आहे. कारण की आज 30 तारीख आहे मित्रांनो आणि आज 30 तारीख त्यांनी सांगितलेली होती. आता भरपूर महिला विचारते सर आमच्या विभागामध्ये कधी वाटप होणार, मग तो नागपूर विभाग आहे आमचं किंवा इतर विभाग आहे. तर हे नागपूर विभागातील महिलांनी लक्षपूर्वक ऐका. तर तुम्हाला आज आणि 2 उद्या असे मिळून 2 टप्प्यामध्ये पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. आज 50% महिलांना पैसे येणार आहेत नागपूरमध्ये आणि 50% राहिलेल्या महिलांना उद्या पैसे जे त्यांच्या खात्यावर DBTद्वारे जमा करण्यात येणार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. मग आता इतर जिल्हे असतील, बीड असेल किंवा इकडे नंदुरबार असेल, मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये कधी तर हे येत्या 2 दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर पैसे लाडकी बहीण 10वा अधिक 11वा हप्ता जमा झालेला असणार आहे. आता सर्व जिल्ह्यांचे प्रश्न क्लिअर झाले, परंतु मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये 27,000 महिला ज्या त्या अपात्र केलेल्या आहेत. त्याच्या कारण यांनी 4 चुका नेमकं केलेल्या आहेत. तर त्या 4 चुका कोणत्या आहेत, तर त्या 4 चुका तुम्हाला करायच्या नाहीत. ती म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर डबल फॉर्म अजिबात भरू नका, काही गरज नाही दुसरा फॉर्म भरण्याची किंवा इतर कुठल्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ नका. कारण की जर तुम्ही 2-2, 3-3 योजनेचा लाभ जर सोबतच घेत असाल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा अधिक 11वा हप्ता अजिबात मिळणार नाही. याची गोष्टांची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता महत्त्वपूर्ण म्हणजे लाडक्या बहिणीसाठी 7 गुढीपाडव्याचं गिफ्ट राहिलं होतं आणि सोबत अक्षय तृतीयानिमित्त देखील गिफ्ट जे आहे ते राहिलं होतं. ते गिफ्टचे नियोजन मित्रांनो अखेरच झालेलं आहे आणि त्या गिफ्टच्या अंतर्गत 7 मोठे व जबरदस्त गिफ्ट आज लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहेत. अतिशय एक्साइटमेंट आहे मित्रांनो मला देखील तुम्हाला सांगण्यासाठी ही गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार. त्यामुळे तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 7 गिफ्ट जे आहे ते आज अक्षय तृतीयाच्या निमित्त डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहेत. चला तर पहिल्या गिफ्टकडे वळूया. पहिलं गिफ्ट तर मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे एकूण 18 जिल्ह्यांची यादी व 8 बँकांची यादी आपण पुढे तुम्हाला सांगणारच आहोत. म्हणजेच काय तर आजपासून पहिलं गिफ्ट सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे ती म्हणजे काय तर 10वा अधिक 11वा हप्ता आजपासून वाटप जे आहे ते सुरुवात झालेलं आहे. ही सर्वात जबरदस्त पहिलं गिफ्ट असणार आहे. आता मित्रांनो 1,500 ऐवजी पुढचा हप्ता येणार असेल तो 1,500 ऐवजी 2100 रुपये होणार आहे. हे देखील काही गिफ्टपेक्षा कमी नाही मित्रांनो, कारण की आत्ताच नवीन GR जो आहे तो जाहीर झाला
झालेला आहे आणि या GRच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना 21 रुपयेसुद्धा मिळून जाणार आहेत. आता वळूया आपण दुसऱ्या गिफ्टकडे. दुसरं गिफ्ट असणार आहे मित्रांनो अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा जो आहे तो असणार आहे आणि या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळून जाणार आहे. चला तर गिफ्ट कोणतं असणार आहे तर ते असणार आहे 2490 रुपये 2490 रुपये गॅसची सबसिडी असणार आहे. 3 गॅसची सबसिडी असणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल आणि ते कनेक्शन तुम्ही बुक करून गॅस भरत असाल तर याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. 2490 रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार. त्यासाठी फक्त तुम्हाला बुकिंग करून भरायचं आहे. चला तर वळूया तिसऱ्या गिफ्टकडे. तिसरं गिफ्ट आहे मित्रांनो सिलाई मशीन योजना. ज्या सिलाई मशीन योजनेची महिला आतुरतेने वाट पाहत होत्या अखेर ती सिलाई मशीनचं गिफ्ट जाहीर झालेलं आहे व याचे अर्ज नवीनतम अर्ज जे आहे ते चालू झालेले आहेत. तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आधार कार्ड, तुमचे पॅन कार्ड असेल आणि मेन म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे कमी 2 हप्ते तुम्हाला पडलेले असायला पाहिजे तरच तुम्हाला ही सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि लाडक्या बहिणीच्या व्यवसायाला प्रेरणा देण्यासाठी सिलाई मशीनचे वितरण केलं जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामधून काही निवडक महिलांनाच ही सिलाई मशीन मिळणार आहे. त्यामुळे त्वरित अर्ज करा व तुमची सिलाई मशीन तुमच्या आजच घरी घेऊन या. आता वळूया चौथ्या गिफ्टकडे. नवीन भांडी संच मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात हा भांडी संच मिळत आहे लाडक्या बहिणींना. तो मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा नवीन भांडी संच जो तो मिळून जाणार आहे. त्यासाठीचे कागदपत्र काय लागतील सर्व माहिती तुम्हाला जवळच्या सेतू केंद्रामध्ये नक्कीच जाऊन मिळेल. तरी देखील मी देखील सांगतो आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, सोबत तुमची उत्पन्नात दाखला असेल, 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न पाहिजे त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नवीन भांडी संच जो तो अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. गिफ्ट क्रमांक 5 आहे मित्रांनो 20 लाख घरकुलांची यादी आत्ताच जाहीर झालेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत एकूण 20 लाख लाडक्या बहिणींना घरकुल जे आहे ते मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर प्रयत्न करणे गरजेचे ठरणार आहे. त्यामुळे आज त्वरित तुमच्या ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, आज त्वरित संपर्क साधा. त्या ठिकाणी विचारा घरकुलाचे अर्ज चालू झालेत का आणि झाले असेल तर त्वरित भरून टाका जेणेकरून तुम्हाला देखील घरकुल योजनेच्या अंतर्गत घरकुल जे आहे ते मिळून जाईल व तुम्हाला देखील हा लाडकी बहिणीचा हा गिफ्ट देखील तुम्हाला मिळणार आहे. तर आता गिफ्ट क्रमांक 6 व 7 आहे मित्रांनो उन्हाळ्यामुळे पाण्याची टाकी जे आहे ते वितरण जे आहे ते सुरू झालेलं आहे मित्रांनो आणि ही पाण्याची टाकी जर तुम्हाला पाहिजे असेल तर यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करायचा तर मित्रांनो लवकरच याची अर्जाची लिंक आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ती अर्जाची लिंक येत्या क्षणी तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता व अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व गोष्टी ज्या त्या क्लिअर होऊन जातील व तुम्हाला पाण्याची टाकी देखील मिळून जाणार आहे. ती म्हणजे किती रुपयाची तर 3455 रुपयाची पाण्याची टाकीचे वितरण जे आहे ते केले जाणार आहे लाडक्या बहिणींसाठी स्पेशली. तर आता मित्रांनो अशा पद्धतीने एकूण 7 गिफ्ट तुम्हाला तर आपण सांगितलेलेच आहेत. परंतु यामधील एक महत्त्वपूर्ण गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो मी तर जर आता जिल्ह्यामध्ये आज पैशाचे आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार नावे तर सांगितलेले आहेतच परंतु जे जिल्हे राहिले असतील तर अशा जिल्ह्यांना कधी पैसे मिळतील तर अशा जिल्ह्यांना मित्रांनो येत्या 2 दिवसात म्हणजे 1 आणि 2 तारखेला तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. कारण की आज DBT माध्यमात जरी चालू असेल तरी एका दिवसात 30 ते 35 लाख महिलांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करणे शक्य होते. त्यामुळे थोडासा उशीर होऊ शकतो म्हणजे जास्त नाही मित्रांनो फक्त 1 ते 2 दिवस तुम्हाला पैसे पडण्यासाठी उशीर होणार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त अजिबात उशीर होणार नाही. तुमच्या खात्यावर डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे दररोज 25 ते 30 लाख महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे आणि आपण अशा पद्धतीचे नवीन अपडेट तर दिवशी तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि त्यामुळेच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर आणि सोबतच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की नवीन अर्जाचे लिंक असतील, नवीन फॉर्म असतील किंवा सरकारी नोकरी असतील किंवा कुठल्याही पद्धतीच्या अपडेटविषयी आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर माहिती देण्याचा आपला रेकॉर्ड आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.